सांगली जिल्हा परिषदेच्या सभापती निवडी पार पडल्या। याच्या पहिलं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष महाविकास आघाडीचे दोन्ही झाले होते आणि आज सुद्धा की 4 सभापती जे होते ते आम्ही भारतीय जनता पार्टीने ठरवलं की बाबा त्यांच्याकडे बहुमत आहे। आमच्या नेते मंडळींनी, पालकमंत्री असतील, आमच्या जिल्ह्यात तालुक्यातील सगळे आमचे आमदार साहेब असतील, इतर तालुक्यातले जे काही भारतीय जनता पार्टीचे माहितीचे जे आमदार साहेब आहेत ते सर्वांनी सांगितलं की त्यांच्याकडे जर आपलं बहुमत आहे तर आपण अर्ज भरायला नको, आणि त्या पद्धतीने आम्ही कोणी अर्ज भरला नाही आणि त्या बिनविरोध निवडी झालेल्या आहेत। नक्कीच जे काही पदाधिकारी आज जिल्हा परिषदेमध्ये मग अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, 4ही जिल्हा परिषदेचे सभापती असतील, मग त्यामध्ये महिला बाल कल्याण सभापती असेल, समाज कल्याण सभापती असतील आणि 2 जनरल मधले म्हणजे सावित्री पाटील मॅडम आणि तानाजी पाटलांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांना सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो। पण नक्कीच यापुढे आम्ही ज्या ठिकाणी आम्ही विरोध म्हणून काम करत असताना जे काय त्यांच्या हातून जे योग्य काम घडते त्याला नक्की आमचा पाठिंबा असेल, पण जर चुकीच्या पद्धतीने काय तिथं काम घडत असेल आम्ही नक्कीच आमचा ताकदीने विरोध दर्शवू आणि चुकीचं काम कुठेही जिल्हा परिषदेमध्ये घडू देणार नाही अशी आम्ही जबाबदारी पार पाडू। शिवसेना भारतीय जनता पार्टीबरोबर सत्तेत आहे तरीसुद्धा तानाजी पाटील यांचे जे चिरंजीव आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, ते महाविकास आघाडीबरोबर गेले, याचं कारण काय? आता त्यांचं पहिलं कशा पद्धतीतला अलायन्स आहे काय त्यांना माहिती, आम्हाला काय माहिती आहे त्या गोष्टी बाबतीत। आमच्यासोबत आज मात्र पहिले जे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडलेले होते ते सुद्धा सगळे आज होते, पण आज त्यांनी ठरवलं की बाबा त्यांच्या अलायन्स मधले मग त्यांचे ते काय 5 आमच्यासोबत होते, 2 गेले असतील ते शेवटी त्यांची पार्टी आहे ते ठरवतील। राष्ट्रवादी अजितदादा गट आहे त्यांचे सुद्धा 2 आमच्यासोबत होते, त्यांची पार्टी ते ठरवतील, आम्हाला त्यांच्याशी काही जास्त त्यांच्या फला जायचं नाही। पण भारतीय जनता पार्टी म्हणून जे आमचे जतचे आमदार गोपीचंद पळकर साहेब आहेत, सत्यजित भाऊ देशमुख आहेत, सुरेश भाऊ खाडे आहेत, सुधीरदादा गाडगीळ आहेत, शिवसेनेचे सुहासभाई बाबर आहेत, त्याचबरोबर या जिल्ह्याचे सक्षम पालकमंत्री म्हणून चंद्रकांत दादा आहेत। आम्ही यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच जिल्हा परिषदमध्ये एक विरोध पक्षाची भूमिका पार पाडू आणि ज्या पद्धतीनं लोकांच्यापर्यंत शेवटच्या तळागाळापर्यंत जिल्हा परिषद योजना कशा पद्धतीने पोहोचेल त्यासाठी आम्ही प्रामुख्याने लक्ष घालू। जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष महाविकास आघाडीचा झाला त्यावेळेला 34 मतं त्यांना मिळाली ते, पण यावेळेला सभापती पदाच्या निवडीमध्ये त्यांचा असा दावा आहे की आमच्याकडे 37 लोक जिल्हा परिषद सदस्य होते, याचं गणित काय? ते कसे म्हणू शकते 37 काय 38? कारण भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीच्या माध्यमातून अर्जच भरले गेले नाही। जर अर्ज भरले गेले असते तर लोकांचे तर मग मतदान झालं असतं तर मग आपण म्हणू शकलो असतो त्यांच्याकडे 37 आहेत का 38 आहेत का 30 आहेत। पण भारतीय जनता पार्टीनं की आम्ही समजून घेतलं की बाबा त्यांच्याकडे बहुमत आहे तर आपण पहिले त्यांच्याकडे 34 होते तर आपण अर्जच भरायला नको, आम्ही अर्जच भरला नाही, त्यामुळं हा विषय येत नाही की बाबा आमचे 37 झाले काय 34 झाले काय, अर्ज भरला नसल्यामुळे असला कुठलाही प्रकार नाही। आणि शेवटी काय 34 असते काय 37 शेवटी त्यांचं बहुमत होतं। भारतीय जनता पार्टी ही बहुमताला जागणारी पार्टी, त्यामुळे त्यांचं बहुमत आम्ही त्यांचं स्वागतच केलं आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण विकासात्मक कामासाठी जे काही सभापती असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष जिथं चुकतंय त्यांना तिथंच थांबवण्याचा प्रयत्न करू आणि जिथं त्यांच्या हातून जे काही चांगलं काम होते किंवा जे काही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगलं काम होते त्यांना आम्ही त्यांच्या पाठीशी राहू। जत तालुक्यामध्ये सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे अनेक गावामध्ये पाणी टंचाई सुरू आहे, काही गावामध्ये टँकरसुद्धा लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे टंचाई आढावा बैठक येणाऱ्या काही दिवसामध्ये होईल का आणि त्या दृष्टीनं आपण कुठले कुठले प्रश्न मांडणार आहे आणि तुमच्याकडं काही लोकांनी टंचाईच्या संदर्भात तक्रार केली आहे काय? नक्कीच आपल्याला माहिती असेल की गेले 4 वर्ष याचा भाग म्हणजे प्रशासक लागलं होतं, पण आमच्या पंचायत समितीच्या सभापती अर्चनाताई असतील आणि उपसभापती रविदादा असतील यांनी परवाच ग्रामसेवकांची आढावा बैठक घेतली, त्यामध्ये तिने टंचाईचा मुद्दा जाणून घेतला की बाबा आपल्याला कुठल्या गावात टंचाई आहे, तर ग्रामसेवकांची मीटिंग घेतलेली आहे आणि नक्कीच आता येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये जिल्हा परिषदेची सुद्धा मीटिंग होईल, त्यामध्ये टंचाई आम्ही सुद्धा ग्रामसेवकांच्याकडून माहिती घ्यायला लागलो। उद्या 7 तारखेला मी माझ्या प्रभाग समितीची तिकोंडी आणि दरगोडचीला बैठक ठेवली आहे, त्यामध्ये माझ्या प्रभागाने आम्ही पूर्व भागात नेतो, त्यामुळे पूर्व भागामध्ये जिथे जिथे पाण्याची अडचण तिथे लक्षात येईल आणि त्या पद्धतीनं आम्ही BDO साहेब असतील किंवा तहसीलदार साहेब असतील यांना आम्ही तिथली परिस्थिती सांगू आणि माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये जिथे जिथे टंचाई झाली तिथे टँकर आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू। गेले 4 वर्षे सांगली जिल्ह्यामध्ये प्रशासक होतं, त्यामुळं जिल्हा परिषदेच्या प्रशासकाच्या माध्यमातून अगदी बेलगाम कारभार झालेला आहे 4 वर्षामध्ये। अनेक लोकांची कामं पेंडिंग पडलेली आहेत, जिल्हा परिषदेमध्ये जे कर्मचारी आहेत, जे वरिष्ठ कर्मचारी आहेत ते कामं करत नाहीत, मग त्यामध्ये शिक्षण विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, त्यामुळं हे कर्मचारी अलर्ट करून त्यांना पुन्हा सक्षमपणे काम करण्यासाठी तुमची भाजप म्हणून तुमची भूमिका काय असेल विरोधक म्हणून? मला वाटतं की 9 तारखेला निकाल लागला,
मग त्यामध्ये प्रामुख्यानं जे काय आम्ही जुनी मंडळी निवडून आलोय त्यामध्ये ज्यावेळेला जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला कळालं की हे निवडून आलेत ते जे काय अधिकारी आहेत अलर्ट मोड आलेलं आहे. पण येणाऱ्या इथून पुढच्या मीटिंगमध्ये खरोखरच तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे की जिल्हा परिषदची बेसिस अशी झालेली आहे. जिल्हा परिषद 4 वर्ष प्रशासक होतं आणि आपण बातम्या बघितल्या असतील प्रिंट मीडियाच्या माध्यमातून रोज बातमी होती जिल्हा परिषदेनं कशा पद्धतीने काय टेंडरचा प्रोसेस केली, काय मध्ये त्या ह्याचा भ्रष्टाचार केला, ह्या सगळ्याच गोष्टी बाहेर यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या 4 वर्षामध्ये ज्यांनी काय ते असा बेलगाम कारभार केला त्याची नक्कीच चौकशी लागेल. ज्या ठिकाणी आम्हाला वरिष्ठ नेत्यांची म्हणजे आमदार साहेबांची वगैरे तिथं गरज पडेल आम्ही त्यांचा आधार घेऊ आणि या तालुक्यामध्ये असेल या जिल्ह्यामध्ये ज्यांनी ज्यांनी चुकीच्या पद्धतीने काम केले त्यांना आम्ही मात्र जे काय अधिकारी अशा पद्धतीने ज्यांनी वागलेले लोकांची कामं पेंडिंग आहेत तर पेंडिंग आहेतच आहे. कारण का तालुका मोठा आहे, बरेचसे तालुक्यामध्ये इतर सगळे आमदार साहेबांच्याकडे जात होते पण आता त्याला आता चॅनल पडला. आता जिल्हा परिषद सदस्य झालाय, पंचायत समिती सदस्य झालाय, सभापती झालाय, आता प्रत्येक ठिकाणी आता प्रत्येकाचे आपली पार्ट आले. त्यामुळं नक्कीच इथून पुढे चांगल्या पद्धतीने कारण काम होऊन जातील. पण ज्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने काम करणे या 4 वर्षामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला भले ते अधिकारी बदली जरी होऊन गेले असेल याची मात्र चौकशी लागेल आणि त्यांना आम्ही सोडणार. जत तालुक्यामध्ये एकूण 9 जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामध्ये बघितलं तर 8 भाजपचे सदस्य आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही स्वतः माननीय सरदार पाटील आणि सुनील पवार हे 2 अतिशय डायनॅमिक लीडर म्हणून जत तालुका तुमच्याकडं ओळखतोय. त्यामुळं जत तालुक्यामध्ये अनेक समस्या आहेत. जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका आहे. जिल्हा परिषदेमध्ये येणारा जो निधी आहे तो शेवटपर्यंत पोचत नाही. अनेक भागामध्ये कर्मचारी वेळेवर जात नाहीत. मग ते ग्रामसेवक असतील, तलाठी असतील किंवा ग्रामसेवक असतील. त्यामुळं बाकीचा जो वेगवेगळा निधी आहे त्यामध्ये मग दलित वस्ती योजना निधी असेल तो शेवटपर्यंत पोचत नाही. त्यामुळे यासाठी तुमची भूमिका काय असेल एक सक्षम, कारण 5 वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे, त्यामुळे आता तुमची भूमिका काय असेल एक विरोधक म्हणून? नक्कीच जतमध्ये आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीनं विधानसभेचं इलेक्शन झालं, ज्या पद्धतीनं जत नगर परिषदेचं इलेक्शन झालं त्याच धर्तीवर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं इलेक्शन झालं. आपण बघितलं असेल आमदार साहेबांनी 40,000चं लीड मिळवलं. त्याच पद्धतीनं ज्या नगर परिषदेचं इलेक्शन झालं तेव्हा डॉक्टर आळी साहेब असतील त्यांची टीम असेल त्यांना सुद्धा भरघोस मतांनी जत तालुक्यात जत शहरातील लोकांनी निवडून दिलं. आणि अशाच पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये जे इलेक्शन लागलं म्हणजे तिथं पंचायत समिती जिल्हा परिषद आमच्या 12 पंचायत समिती सदस्यांनी 8 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. म्हणजे जत तालुक्यामध्ये ना भूतो ना भविष्य अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीला यश मिळालं याचं एकमेव कारण म्हणजे आमदार गोपीचंद पळकर साहेब आहे. त्यांचा करिश्मा चालला, त्यांनी लोकांच्या बरोबर आश्वासन दिले. लोकांनी एक वेळ अशी परिस्थिती आली की आमदार साहेबांनी प्रत्येक कुठं जायचं तिथं जाण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या उमेदवार जे होते त्यांना जीवाचं रान करून निवडून आणण्यासाठी आमदार साहेबांनी स्वतः पुढाकार घेतला. आणि नक्कीच मग ते उमेदवार त्या भागातले त्यांनी सुद्धा स्वतः राबले आणि त्यामुळं आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि स्वतः त्यांनी केलेल्या कष्टामुळं नक्कीच मग यामध्ये डॉक्टर आळी साहेब असतील, ज्येष्ठ नेते म्हणून असतील, यामध्ये शहरातले बरेचसे मग इथं परशुराम मोरे असं ही सगळी टीम आहे. बरीचशी या टीमने सुद्धा ग्रामीण भागामध्ये प्रचार केला, लोकांच्या पर्यंत पोहोचले. जत शहराचे अध्यक्ष अण्णा बिशे असतील हे सगळे लोक भागात पळाले आणि भारतीय जनता पार्टीला हे यश मिळवून दिलं. व्यवहार ठीक आहे की कशा पद्धतीनं एक सीट आमची संजोना जे दिली ती थोडक्यात त्यांचा पराभव झाला. शेवटी मी जसा बाहेरचा उमेदवार होतो तसा मला त्याचा अनुभव होता, पण संजोना त्यांनी सुद्धा उंदीतून जाडोबाला आले होते त्यामुळे त्याला थोडासा अंदाज आला नाही, त्यामुळे थोडा त्यांचा पराभव झाला. पण नक्कीच जर तिथं पराभव झाला असला तरी सुद्धा संजोना तिथं चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला. 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 12 पंचायत समिती सदस्य, मला वाटतं की 12 नगर परिषदचे नगरसेवक आहेत आणि नगराध्यक्ष आहेत. म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीचं भारतीय जनता पार्टीनं काम केलेलं आहे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि आमदार साहेबांचं काम आज तुम्ही पेपरला आजच बातम्या वाचल्या की 400 कोटीचा निधी या जत तालुक्याला मिळाला. म्हणजे पहिल्यांदा कुठे तर 5, 50, 100 असे आकडे ऐकायला मिळायचे, पण आता 100, 200 अशा पद्धतीचे आकडे ऐकायला मिळतात. आणि नक्कीच आमदार साहेबांचं यामध्ये मोठं यश आहे. येणाऱ्या काळामध्ये जत तालुक्यामध्ये आमदार साहेबांनी जो आपण वारंवार मुद्दा मांडला आणि काय माझी आमदार वगैरे आहे वारंवार दुष्काळ हा आता दुष्काळ हा लोकांच्या भूमिकेतनं निघून गेलेला आहे. आम्ही जिल्हा परिषदला काम करताना काल जिल्हा इलेक्शन मध्ये काम करताना आम्ही उमेदवार म्हणून काम करत असताना लोकांची भूमिका ही नव्हतीच की आता आम्हाला पाणी आलं. लोकांच्याकडे प्रत्येक आता कागनेरीपर्यंत पाणी पाईपलाईन गेली आहे. त्यामुळे लोकांना हे क्लिअर झालंय आता की आता पाणी येणार आहे, पाईपा पुराय चालू आहे. त्यामुळे आता लोकांची भूमिका ही आहे की आम्हाला आता आमच्या नकाशातले वाडी वस्तीवर जाणारे सर्वे नंबरचे किंवा गाव जोडणारे रस्ते आम्हाला पाहिजे आणि ट्रान्सफॉर्मरचे विषय ते सुद्धा आम्ही आमदार साहेबांच्या कानावर टाकलेत आणि आमदार साहेबांनी प्रामुख्यानं याची परवा दिवशीच बैठक घेतलेली आहे.
येणाऱ्या काळामध्ये ट्रान्सफॉर्मरचे विषय असतील आणि रस्त्याचे विषय असतील आमदार साहेबांच्या माध्यमातून या जत तालुक्यामध्ये जत तालुका दुष्काळ म्हणजे विनवला जातो, हा दुष्काळ म्हणून विनवण्याची कोणाची हिंमत होणार नाही ते वारंवार आमदार साहेबांनी आपल्या भाषणातून सांगितले, जिथं जिथं सभा झाल्या. आणि येणाऱ्या डिसेंबरमध्ये आमदार साहेबांचं स्पष्ट म्हणणंच आहे की आम्ही संतच्या तलावात पाणी पाडू. त्यामुळे संत पासून जे मागे जे तलाव आहे सगळीकडे पाणी येणारच आहे, ही भूमिका आमदार साहेबांची. आणि पुढच्या वर्षी म्हणजे 2027 डिसेंबर पर्यंत जतच्या पूर्ण पंतप्रधानाच्या बॉर्डरवर पाणी गेलेलं असेल ते आमदार साहेबांची भूमिका आहे. त्यामुळे जत हा दुष्काळ भाग म्हणून राहणार नाही, तर नक्कीच जतला एक वेगळं स्वरूप निर्माण होईल. जत पंचायत समिती आता भाजपच्या ताब्यात आहे आणि आता जिल्हा परिषद महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषदमध्ये जो मिळणारा निधी आहे त्या निधीवरती जत तालुक्याच्या पंचायत समितीवरती अन्याय होईल काय असं वाटतंय का तुम्हाला? नाही, अन्यायाचा संबंधच नाही ना. 15 वित्त आयोगाचा निधी हा मानसी मिळतो लोकसंख्येवर आधारित. विशेष निधी काय जिल्हा परिषद याच्या पहिलं पंचायत समितीला कधी आला नाही आणि येते नव्हता. जिल्हा परिषदचा स्वीनिधी जिल्हा परिषदच्या या पूर्ण कालावधीमध्ये जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी 4-5 वर्षांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने केलंच नाही. त्यामुळे जिल्हा परिषदचा स्वीनिधी आता असणारच किती आहे, एखाद्या सदस्याला 7-8 लाख रुपये येईल. जिल्हा नियोजनचा निधी जो येणार आहे ते आमदार साहेब आमचे असतील, पालकमंत्री असतील, हे आमची लोक आहेत. तिथं पालकमंत्री आमचे, या जतचा आमदार आमचे आणि सभापती आमचा आहे. त्यामुळे त्यांच्यावरले विसंबून राहावं, जिल्हा परिषद आम्हाला काय दिलं अशी काय आमची अपेक्षा नाही. या ठिकाणी आम्हाला फक्त आम्ही पोस्टमनचं पण काम करणार आहे की आमच्या भागातले जे काही गोष्टी आम्ही आमदार साहेबांना आणि इथं आमचा नेता खमकर आहे. त्यामुळं एवढा खमक्या नेता असल्यानंतर आम्हाला काय एवढ्या गोष्टींची भीती करायची गरज नाही. आणि आम्ही सुद्धा जिल्हा परिषदमध्ये 5 वर्ष काम केले, कुणाची नाडी कुठं आवळायची ह्याचे सुद्धा आम्हाला तेवढं ज्ञान आहे. नक्कीच ज्या पद्धतीनं त्यांनी जर आमच्याकडे वेगळ्या पद्धतीने कुरघोड्या करण्याचं काम केलं, विकासात्मक काम करत असताना त्यांच्यासोबत आम्ही नक्कीच राहू. पण त्यांनी जर कुरघोडी करण्याचं काम केलं मात्र आम्ही त्यांना नक्कीच तिथं थांबवण्याचं काम करू. पहिली आता जनरल सभा जिल्हा परिषद सदस्यांची होणार आहे, त्यामुळे जत तालुक्याचे प्रमुख प्रश्न तुम्ही कुठले मांडणार आहे? आता पहिली सुरुवात तुम्ही मगाच सांगितली पण टंचाईचा हा विषय आहे, टंचाईचा विषय आहे. या तालुक्यामधले शिक्षणाचा विषय आहे की मला वाटतं की आता उद्या 21 मेच्या दरम्यान कमीत कमी या शिक्षणामध्ये अनेक 10-12 शिक्षक म्हणजे कमीत कमी या शिक्षकांची संख्या 15 त्यांची रिटायरमेंटची आहे. कन्नड शाळेमध्ये शिक्षकच नाहीत. माझ्या मतदारसंघामध्ये धुळकरवाडीमध्ये माळी वस्ती असेल, खाली टिकोंडी असेल, पलीकडे असे 2-4 ठिकाणी कन्नड शाळा आहे. तिथं मुलांची संख्या 50, 60, 70, 100 पर्यंत आहे. 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण आहे, पण तिथं शिक्षक 2-2 आहे. त्यामुळं शिक्षणाचा भर असेल, आरोग्याच्या संदर्भातले विषय असतील, त्यानंतर मग इतर गोष्टी महसूलच्या बाबतीतल्या काही गोष्टी असतील, त्या नक्कीच आम्ही जिल्हा परिषदमध्ये मांडू. जेणेकरून आमदार साहेबांचं एक स्वप्न आहे की आणि ह्या प्रत्येक राज्याचं स्वप्न आहे की परत जत तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा आपण शेवटचा मतदारसंघ म्हणून विनवला जातो त्या पद्धतीने शिक्षण आणि आरोग्य ही प्रामुख्यानं भूमिका जी काही आमदार साहेबांची आहे, आम्ही ह्या भूमिकेसाठी आम्ही ठाम राहतो. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.